लग्नाचे आमिष, शारीरिक शोषण आणि 13 लाखांचा गंडा. सांगलीतील तिघांवर गुन्हा. सांगली शहरातून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. खनभाग परिसरातील एका 53 वर्षीय महिलेला लग्नाचं आमिष दाखवून तिच्याशी शारीरिक संबंध ठेवत तब्बल 10,98,300 रुपयांची फसवणूक केल्याचा गंभीर आरोप करण्यात आला आहे. एवढंच नव्हे तर विश्वासाने घेतलेला फ्लॅटच्या किल्लीचा गैरवापर करून घरातील चांदीचे दागिने, मोबाईल आणि दुचाकी असा सुमारे 2,14,000 रुपयांचा मुद्देमालही लंपास करण्यात आल्याची तक्रार आहे. सांगलीतील खनबाग परिसरात राहणाऱ्या मूळ मुंबईच्या असलेल्या 53 वर्षीय महिलेने सांगली शहर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. तक्रारीनुसार मुख्य संशयित अभिमन्यू भगवान जाधव याने महिलेशी ओळख वाढवून लग्नाचं आश्वासन दिलं. विश्वासाच्या आधारे त्याने वेळोवेळी महिलेकडून मोठ्या प्रमाणात पैसे घेतले. महिलेचा आरोप आहे की लग्नाचा आमिष दाखवत तिच्याशी शारीरिक संबंध ठेवण्यात आले. त्याचवेळी आर्थिक फसवणूकही करण्यात आली. पुढे संशयिताने भेटणं आणि संपर्क ठेवणं टाळण्यास सुरुवात केल्यानंतर हा प्रकार उघडकीस आला. तक्रारीनुसार महिलेच्या फ्लॅटची किल्ली विश्वासाने घेण्यात आली होती. त्याच किल्लीचा वापर करून घरातील चांदीचे दागिने, मोबाईल फोन आणि दुचाकी असा एकूण 2,14,000 रुपयांचा ऐवज चोरून नेण्याचा आरोप आहे. या प्रकरणी सांगली शहर पोलिसांनी अभिमन्यू भगवान जाधव, अभिजित भगवान जाधव आणि भगवान जाधव सर्व राहणार उरुण इस्लामपूर यांच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे. तसेच जातीवाचक शिवीगाळ, धमकी आणि धक्काबुक्की केल्याचा आरोप असल्याने अनुसूचित जाती जमाती अत्याचार प्रतिबंधित कायद्यान्वये गुन्हा नोंदवण्यात आला आहे. सध्या या प्रकरणाचा पुढील तपास सांगली शहर पोलीस करत असून संशयितांना विरोधात विविध कलमांतर्गत कारवाईची प्रक्रिया सुरू आहे. ब्युरो रिपोर्ट, पोलीस टाइम्स न्यूज. Subscribe now and press the bell icon. Never miss an update.